नमस्कार सखींनो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी काही किचन टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर माझी सर्वात पहिली टिप आहे, आपण जेव्हा कपातून चहा कॉफी वगैरे पितो त्यावेळेला आपण धुवून ठेवतो, स्वच्छसुद्धा होतात, पण काही काही वेळेला काय होतं ना, थोडेसे डाग असे जे चिवट डाग राहिलेले असतात ना, ते थोडे थोडे कपाला असे दिसतात. तर काय करायचं आहे, 2 आठवड्यातून एकदा तरी तुम्ही कोलगेटनं थोडंसं ब्रशनं त्याला छानपैकी स्क्रब करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही डाग वगैरे लागलेले असतात ना, थोडासा काळसरपणा जो काही लागला असेल कपाला आतून, तर ते सुद्धा निघून जाते. ह्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि 2 आठवड्यातून एकदा तुम्ही हे केलं तरी चालेल. तर इथं मी ब्रशने घासून घेतलेलं आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मल स्क्रबनं ह्याला घासून धुवून घ्यायचं आहे. तर पहा आता किती छान असं चकाकी येत आहे या कपाला. तर तुम्ही हे नक्की करून पहा. तर माझी दुसरी टिप, इथं बघू शकता तुम्ही चहाच्या गाळणीमध्ये किती चहा पावडर आत अडकलेली आहे. आपण ते घासूनसुद्धा काय काय वेळेला ही अडकलेली चहाची पावडर निघत नाही. तर त्यावेळेला काय करायचं आहे, मी पूर्ण पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी इनो घालून घेत आहे. तर अर्धा सॅचेट इनो घालायचं आहे आणि त्यामध्येच आपण ही चहाची गाळणी ठेवून द्यायची आहे. तर गाळणी ठेवल्या ठेवल्या तुम्ही बघू शकता काही काही कण आपोआप ते निघालेले आहेत आणि त्यावरूनसुद्धा मी अजून थोडंसं गरम पाणी घातलं आहे, जेणेकरून पूर्णपणे गाळणी त्यामध्ये बुडेल आणि त्यानंतर वरून अजून जे राहिलेले अर्धी सॅचेट आहे इनोची ती घालून घ्यायची आहे आणि याला 10-15 मिनटं तुम्ही असंच ठेवून द्या. तर पहा पाण्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मागच्या साईडला ते ऑलमोस्ट सर्व बाहेर आलेले आहे, जे चहा पावडरचे कण आहेत. नंतर आता जे स्क्रबर आहे ते घेऊन आपण छानपैकीला घासून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने घासलं तरी चहाची गाळणी आहे ते स्वच्छ होते. तर पहा इथं मी धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही फरक बघू शकता किती चहाची पावडर निघालेली आहे. अजून थोडंसं तुम्ही हलक्या हाताने ह्याला साईडून जे आहे ना ते घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा किती स्वच्छ झालेली आहे ही गाळणी. आता म्हणजे तिसरी टिप, आपण देवाला जेव्हा फुलं चढवतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ती फुलं आपण काढून पुन्हा फ्रेशची फुलं आहेत ती आपण देवाला चढवतो. पण ही जी फुलं आहेत ते काय काय वेळेला एकदम फ्रेश असतात, ते टाकून देण्याचं आपल्याला मनसुद्धा होत नाही. त्यावेळेला काय करायचं, याप्रमाणे तुमच्याकडे जर उरळी असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा डेकोरेटिव्ह करू शकता किंवा याप्रमाणे कुठलेही बाउल असेल तुमच्याकडे मोठे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही याप्रमाणे सजावट करून देवासमोर किंवा तुमच्या टिपावरती ठेवलं तरी ते खूप छान असं त्याला लुक येतं. त्यामुळं हे तुम्ही नक्की करून पहा. आता म्हणजे चौथी टिप, आपण जेव्हा कुकरमध्ये डाळ किंवा भात काही लावतो त्यावेळेला काय काय वेळेला पाणी बाहेर येतं आणि त्यामुळं पूर्ण कुकर आणि तसंच आपला गॅस कट्टा गॅस स्टोव सर्वच घाण होऊन जाते. त्यामुळे ही तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की ह्याला तेल लावायचं आहे. तर आतल्या बाजूनं पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आणि तसंच तुम्ही जर 1 कप डाळ जर लावत असेल तर त्याला एक करेक्ट 3 कप पाणी घातलं तर तुमचं पाणी बाहेर येणार नाही. तर इथं मी पोळ्यांसाठी पुरणपोळी करण्यासाठी डाळ लावलेली आहे, त्यामुळे पाणी थोडं जास्तच घातलेलं आहे आणि थोडं बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी इथं टिश्यू पेपर वरून लावत आहे. तुम्हीसुद्धा टिश्यू पेपर लावू शकता, जेणेकरून पाणी बाहेर आलं तरी ते तिथंच सोक केलं जातं आणि तुमचा गॅस कट्टा आणि तुमचा कुकरसुद्धा घाण होणार नाही. तर इथं 5 सिटी झालेली आहे, पाणी थोडंसं बाहेर आलेलं आहे, पण माझा कुकर आणि माझा गॅस कट्टा घाण झालेला नाही. खूप जण याप्रमाणे तुटलेले कप कशाला तर यूज होईल म्हणून घरात ठेवत असता. तर त्याचप्रमाणे तुम्ही ह्या कपाचा उपयोग चाकूला आणि कात्रीला धार आणण्यासाठी सुद्धा करू शकता. तुम्ही नॉर्मल कपावरती सुद्धा हे करू शकता. तसेच जर तसं नाही करायचं तर तुम्ही मीठ तर दररोज वापरताच, तर जेव्हा केव्हा तुम्ही मिठाचा यूज कराल त्यावेळेला त्या बरणीमध्ये तुम्ही चाकू याप्रमाणे 1-2-3 वेळा वरखाली करायचं आहे, आपोआप चाकूला धार येते. मिक्सरच्या भांड्यालासुद्धा धार आणायची असेल तरी तुम्ही मिठाचा उपयोग करू शकता. थोडंसं मीठ यामध्ये घालून तुम्ही 1-2 वेळा हे फिरवायचं आहे, अगदी छान धार येते याला. महिन्यातून एकदा तरी तुम्ही हे नक्की करा. माझी 7वी टिप, इडली डोसा केल्यानंतर जे पीठ उरतं ते आंबट होऊ नये यासाठी खायचं पान जे असतं ते खायचं पान ह्यामध्ये ठेवून टाकायचं आहे. याने जे पीठ आहे ते आंबट होणार नाही. माझी 8वी टिप, कांदा कापताना आपल्याला डोळ्यातून पाणी येतं. तर खूप सारे कांदा कापायचं असेल तर तुम्ही 5 मिनटं कांदा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर कट करायचं आहे. यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही आणि तुम्ही सहजपणे कांदासुद्धा कट करू शकाल. एक 5 मिनिट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही कट करू शकता. माझी 9वी टिप,
आपण जेव्हा भात करतो त्यावेळेला भाताला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडंसंच त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. याने काय होतं आहे, भात जो आहे तो मऊ आणि छान टेस्टीसुद्धा होतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा. हो, आपण महिन्याला किराणा सामान आणतो आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आणतो. त्यामध्ये मिक्स डाळसुद्धा आपण काही वेळेला आणतो, कारण ते खूप पौष्टिक असतं आणि हेल्दीसुद्धा असतं. तर आपण मिक्स डाळसुद्धा आणतो, पण ते विकत आणण्याऐवजी तुम्ही मिक्स डाळ घरीच बनवू शकता. तर महिन्याच्या अखेरीस ज्या काही डाळी तुमच्या डब्यामध्ये शिल्लक असतात त्या सर्व डाळी तुम्ही एकत्रित करून एकाच डब्यामध्ये ठेवून टाकायचं आहे. तर तुम्ही हे मिक्स डाळ म्हणून सुद्धा वापरू शकता. ह्याची आमटीसुद्धा खूप छान टेस्टी होते आणि हेल्दीसुद्धा असते. तर तुम्ही हे नक्की करून पहा. आणि जर तुम्हाला आमटी वगैरे बनवायचं नसेल तर तुम्ही ह्या मिक्स डाळीमध्ये तांदूळसुद्धा घालू शकता आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खिचडी बनवू शकता. तर खूप छान होते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टिप्ससोबत. धन्यवाद.